6वा संदेश. म्हातारा काठीचा आधार घेतो, त्याच वेळी काठी सुद्धा म्हाताऱ्याचा आधार घेऊन उभी राहते. मग या ठिकाणी कोण कोणाचा आधार घेतं, कोण कोणाला आधार देतं? म्हातारा पुरुष आणि काठी प्रकृती अशी तुलना केली तर दोघांना एकमेकांची गरज आहे. म्हणजे प्रकृतीशिवाय पुरुष नाही आणि पुरुषाशिवाय प्रकृती नाही. जसं काठीला सोडून म्हातारा नाही आणि म्हाताऱ्याला सोडून काठी नाही, दोन्ही मिळून एक आहे. कोणाचा अर्धा भाग कोणाशी संलग्न आहे हे सांगता येत नाही, पण द्वैताचा आभास मात्र आहे. दोन्हीतील संधी ज्ञान होणं अशक्य आहे. तसं चैतन्य म्हणजे पुरुष आणि जड म्हणजे प्रकृती यांच्यात द्वैताचा आभास आहे, पण द्वैत रूपता नाही. मग आपण विश्व कशाला म्हणतो? न दिसणारं चैतन्य आणि दिसणाऱ्या जड वस्तू या मिश्रिताला आपण विश्व म्हणतो. हे विश्व दोन्हीच्या म्हणजे जड चैतन्य आणि जड प्रकृती सत्तेने चालते, दोन्हीच्या सत्तेने कार्य होते. म्हणून प्रकृती आणि पुरुष यांचे मिश्रित फल म्हणजे विश्व. प्रकृती आणि पुरुष हा अद्वैत भाव म्हणजे विश्व. या अद्वैत भावावर येऊन ज्ञानराज माऊली म्हणते, हे विश्वची माझे घर, म्हणजे हे विश्वच मी आहे. प्रकृती आणि पुरुष यांच्या मिश्रिताला ब्रह्म म्हटले आहे. या ज्ञानाला आत्मविद्या ब्रह्मविद्या म्हटले आहे. 7वा संदेश. चिंतनात अंगावर रोमांच उभे राहतात, स्वेद सुटतो, अंग शहारते, थरारते. हे अष्टसात्विक भाव प्रकृतीच्या संबंधाने दिसतात. अष्टसात्विक भाव म्हणजे सत्ज्ञानाचं स्फुरण. अष्टसात्विक भाव निर्माण होणे ही क्रिया म्हणजे एक प्रकारची ज्ञानाची हालचाल आहे. ही ज्ञानाची क्रिया किंवा हालचाल प्रकृतीच्या योगाने दिसून येते. तेथे प्रकृती नसेल तर, म्हणजे ज्ञान आणि ज्याच्या योगाने ज्ञानाचं स्फुरण झालेल्याची लक्षणे समजतात ते वेगळे नाही. तरंगाच्या रूपाने पाणी म्हणून ज्ञान होतं, म्हणून पाणी आणि त्यावरील तरंग वेगळे नाहीत. जसं जलाचा परिणाम म्हणून गार म्हणजे बर्फ आहे. गार घनरूप म्हणून दिसली तरी तात्विक दृष्टीने ते जल आहे. तसं पुरुषापासून प्रकृती वेगळी दिसली तरी तात्विक दृष्टीने पुरुष आहे. काही क्रिया होऊन जग म्हणजे जड स्थायी रूप दिसलं तरी ब्रह्मच. अर्जुनाचा पुत्र इरावण याने स्वतःला कालीमातेला अर्पण केला, जेणेकरून पांडव युद्ध जिंकावेत. परंतु मरण्यापूर्वी लग्न करावं अशी त्याची इच्छा होती. म्हणून श्रीकृष्णानं मोहिनीच्या रूपात येऊन त्याच्याशी विवाह केला आणि ज्या दिवशी इरावणचा मृत्यू झाला त्या दिवशी विधवेप्रमाणे शोकही केला. मग श्रीकृष्ण म्हणजे पुरुष आणि मोहिनी म्हणजे स्त्री प्रकृती वेगळी आहे का? 8वा संदेश. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते एकमेकापासून वेगळी असल्याचा आभास होतो. आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून आप म्हणजे पाणी आणि पाण्यापासून पृथ्वीची निर्मिती झाली आहे. उलट्या प्रवासाने गेलो तर पृथ्वी विलीन झाली तर पाणी होणार, पाणी विलीन झाली तर तेज होणार, तेज विलीन झालं तर वायू होणार आणि वायूचे विलीनीकरण होऊन आकाश होणार. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यात भिन्नतेचा आभास झाला तरी भिन्न नाहीत. एकापासून एकाची निर्मिती होऊन शेवटी एकच. यात जड आणि चैतन्य सर्व आले. या सर्वाचे मिश्रित फळ म्हणजे विश्व, तोच ईश्वर, तेच ब्रह्म. हे ज्ञान तुमच्या अंतःकरणात म्हणजे हृदयात झाले. हे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, त्यालाच ब्रह्मज्ञान ब्रह्मविद्या म्हणतात. तीच सद्गुरु मूर्ती, म्हणून मज हृदयी सद्गुरु. 9वा संदेश. मागील संदेशातून प्रकृती पुरुष उभयता तात्विक दृष्ट्या परब्रह्मच आहे. माझाच मी उपभोग घ्यावा अशी आवड परब्रह्मात निर्माण झाली. त्या आवडीच्या भरात आपणच प्राणेश्वरी म्हणजे प्रकृतीच्या रूपाने उलट झाला. म्हणजे परब्रह्म स्वतःचा विषय स्वतःच झाले. एखाद्याने मुखसौंदर्य भोगण्यासाठी आरशाच्या योगाने आपणच उलटतो, म्हणजे हे प्रतिबिंब रूपाने आपणच विषय येतो. म्हणजे भोग म्हणजे विषय
आणि भोगता एकच होऊन राहतो, तसं या ठिकाणी बिंब आणि प्रतिबिंबाचे अधिष्ठान परब्रह्मच आहे. म्हणजे ब्रह्म चैतन्यावरच्या प्रकृती आणि पुरुष या कल्पना आहेत किंवा प्रकृती पुरुष भावाने एक ब्रह्म चैतन्य आहे. या अर्थाने प्रकृती पुरुष वेगळे नाहीत. मागील संदेशात पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश तात्विक दृष्ट्या एकच आहेत, ते वेगळे नाहीत असे सांगितले आहे. यावर विचार केला तर आपल्याला विश्वदर्शन होईल की नाही, असा विनियोग समजला तर ज्ञानदृष्टी, दिव्यदृष्टी प्राप्त झाली की नाही. आता ज्ञान सांगताना विपरीत ज्ञान होतं, येथे धोका आहे. कारण प्रकृती पुरुष वेगळे नाहीत असे सांगण्यात आलं, पण एकदम असे म्हणता येत नाही. कारण प्रकृती आणि पुरुष अनिर्वचनीय आहे. कारण प्रकृती आणि पुरुष या सापेक्ष कल्पना असल्याने एक कल्पना बाद झाली की दुसरी पण बाद होते. सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याच्या विचाराने प्राकृत कल्पनेचा निराश झाला तर प्रकृती संबंधाने परमात्म्यावर झालेली पुरुष कल्पनाही नाहीशी होते. प्रकृती पुरुष स्वरूप संबंध अनिर्वचनीय आहे, खरं आहे, पण त्यावर काही बोबाटा करायचा नाही. अनिर्वचनीयचा अर्थ असा आहे म्हणून सामान्य राहून वेड्यासारखं राहायचं, त्यातच भक्तीचा आनंद घेता येतो. भक्त आणि भोक्ता किंवा भक्त आणि देव एकच होऊन राहायचं. या ठिकाणी भक्तीचं पण अवडंबर करायचं नाही, मी देव आहे म्हणून सुद्धा अवडंबर करायचं नाही. हीच थोर भक्ती आवडते सद्गुरूंना. 10वा संदेश, ज्या वचनावर वाच्यता करायची नाही ते अनिर्वचनीय. अमृतानुभव अनिर्वचनीय आहे. ज्ञानी सुज्ञ साधकांना अमृतानुभव समजतो. ध्यान धारणा करून ऐकलं तरच चांगलं होईल, अन्यथा विपरीत ज्ञान होऊन अधोगतीला जाईल. येथे उथळ ध्यान काही कामाचे नाही, ते अधोगतीला घेऊन जाईल. सासूसाठी वेगळी झाली आणि सासूच वाटणीला आली, असं बऱ्याच लोकांचं झालंय आणि होत आहे. सावध होऊन भजनी लागलो तरच देव आमचा कैवारी होईल, अन्यथा तोच आपल्याला खाऊन टाकेल, कोठेतरी नीच योनीत टाकेल किंवा आपल्यासाठी खास स्पेशल योनी सुद्धा तयार करेल. तो हरपण मौला आहे, तो काही पण करू शकतो. म्हणून नम्र, विनयशील आणि आज्ञा पालन करता होऊन राहूया. 11वा संदेश, पुरुष स्वसुख भोगण्यासाठी प्रकृती रूपाने आपणच आपणापुढे आला. जसे मुख सौंदर्याचा उपभोग घेणारा आरशाच्या योगाने आपणच आरशापुढे विषय रूपाने आला. यात पाहणारा बिंब व आरशातील प्रतिबिंब वस्तुता दोन नसून दोन्ही मिळून एकच आहे. बिंबाच्या सत्तेने प्रतिबिंब तयार झाले, तसं पुरुषाच्या सत्तेने प्रकृती जगनिर्मितीला पात्र झाली. पती पत्नी एक होऊन संसार निर्माण करतात. दोन्हीपैकी एक नसेल तर संसार होत नाही. पुरुषाच्या सत्तेने पत्नी मुलांना म्हणजे जीवांना जन्म देते, घर बसवून जग निर्माण करते. जग निर्माण करून त्यांच्या दोघांच्या म्हणजे पती पत्नीच्या प्रेमात तिसरा वाटेकरी येतो. तसे सच्चिदानंद स्वरूपात होत नाही. आपण तात्विकता एकच असलेल्या प्रकृती पुरुषाच्या संबंधावर आलो तर प्रकृती रूपाने आपणाला सद्गुरु कृपेने ज्ञान नावाचं बाळ झालं तरी सद्गुरूवरचं म्हणजे ईश्वराचं प्रेम अर्थात भक्ती कमी होता कामा नये. ज्ञान म्हणजे बाळ झालं, कीर्तन करून कीर्तनकार झाला, महाराज झाला, साधक समुदाय निर्माण झाला तरी ईश्वरावरचं प्रेम कमी होता कामा नये. व्यवहारात आपण कोणीही महाराज म्हणून असलो तरी ईश्वरी म्हणजे सद्गुरु प्रेम अबाधित राहिलं पाहिजे, त्यांच्याशी एकनिष्ठ असलं पाहिजे. तसंच ईश्वराचा अंश म्हणून कार्य होईल. प्रकृती अर्धांगिनी आणि पुरुष अर्धांग दोन्ही मिळून एक अर्धनारी नटेश्वर आहे. जसं प्रतिबिंबापासून बिंब वेगळे करता येत नाही, तसं ईश्वरापासून भक्त किंवा सद्गुरु पासून साधक वेगळा होऊ शकत नाही. दोन अर्धांशापासून एक पूर्णांश आहे. म्हणून देव आणि भक्त किंवा सद्गुरु आणि साधक या नावाच्या भेदाने तत्वता सच्चिदानंद स्वरूप शिवच आहे. दोन्हीच्या अर्धे अर्धेपणाने ईश्वरी कार्य
म्हणजे विश्व कल्याणाचे कार्य, जनहिताचे कार्य घडतं ते दोघे आभाषित वेगळे दिसणारे ईश्वरी कार्याचाच आनंद घेत असतात, विषयानंदापासून दूर राहतात. आरशामध्ये पाहणारा पुरुष बिंब प्रतिबिंब असा द्वैतभाव दाखवून आपल्या मुख सौंदर्याचा उपभोग घेतो. तसं सच्चिदानंद स्वरूप ब्रह्मभाव परब्रह्म भावावर पुरुष व प्रकृती हे भाव भासवत ते एक परब्रह्म रसाचाच म्हणजे ईश्वरी कार्याचा उपभोग घेत असतात. तसे देवभक्त किंवा सद्गुरु साधक आता द्वैत भाव दाखवून ते ईश्वरी कार्य करत असतात. 12वा संदेश. पाण्यामुळे पाण्यावर तरंग दिसतात. जसे तरंगाचे अस्तित्व पाण्यामुळे आहे तसं प्रकृतीचे अस्तित्व पुरुषामुळे आहे आणि पुरुषाचे अस्तित्व प्रकृतीमुळे आहे. जसं पाण्यापासून तरंग वेगळे नाहीत तसं पुरुषापासून प्रकृती वेगळी नाही किंवा गुळापासून गोडी वेगळी नाही. दीप प्रकाशामध्ये प्रकाश निघून गेला तर फक्त दीप राहील. प्रकाशामुळे दीपाचे अस्तित्व आहे आणि दीपामुळे प्रकाशाचे अस्तित्व आहे, म्हणून दीप प्रकाश वेगळे नाहीत. प्रकृतीची आवड तीच पुरुषाची आवड. प्रकृती पुरुषाच्या परस्पर आवडीच्या विषयाच्या योगाने प्रकृती पुरुषामधली आवड इतकी वाढली की ती जगतात मावेनाशी झाली. ती आवड अणु परमाणू मध्ये सुद्धा आनंदाने नांदत राहिली आहे. प्रकृती पुरुषाच्या या अभेदाचा परिणाम म्हणून स्थूल सूक्ष्मात्मक जग सर्व जग व्यापून आहे ती अनेक नावाने अनेक रूपाने जाणवते. म्हणजे नाव पुरुष आणि रूप प्रकृती आहे. प्रकृती पुरुष वेगळे नसल्याचा परिणाम म्हणून हे जगत दिसत आहे. प्रकृती पुरुष एक असल्याचे लक्षण म्हणजे जगत आहे. ज्याच्या आधारावर हे जगत आहे ती ईश्वरी सत्ता. भेदाचा आभास निर्माण करून भेद दाखवून प्रकृती पुरुष एकमेकांचे एकमेक निर्वाहिक अथवा एकमेकाशी एकमत होऊन झालेला एक जीव म्हणजे ईश्वर. अति सूक्ष्म प्रमाण घेतला तरी त्याला रूप आहे. रूप आहे त्या अर्थी त्याला नाव आहे. नाव नाही तर रूप नाही आणि रूप नाही तर नाव नाही, म्हणून नाव रूप एकच आहे. तसं प्रकृती पुरुष एकच आहे. ईश्वर आपल्या लीला कलाकुसरी दाखवण्यासाठी प्रकृती पुरुष असे नाव धारण करून जगत होऊन बसला आहे. जो काम करण्यास प्रवृत्त होतो तो विषयी आणि जे काम आहे तो विषय. विषय आणि विषय यांच्या संयोगाने कार्य होते आणि प्रकृती पुरुषामध्ये तसेच आहे. ईश्वर विषयीचे रूप घेतो आणि तोच विषय चे सुद्धा रूप घेतो. आपल्यातलं उदाहरण घेतलं तर पती हा विषय आहे आणि पत्नी ही विषय आहे. दोघांमध्ये आत्मतत्व एकच ईश्वर आहे. विषयी आणि विषय यांच्या संगणमताने किंवा संयोगाने जगत निर्मितीचे कार्य होते. ओठ दोन असले तरी शब्द एकच. तसं प्रकृती आणि पुरुष दोन भासत असले तरी दोन्हीचे कार्य एकच आहे. तुमच्या झाडे लावण्याची प्रवृत्ती आहे म्हणून तुम्ही विषयी झालात आणि लावलेली झाड हा विषय आहे. तुम्ही आणि झाड यांच्या संयोगाने जंगल निर्मितीचे कार्य होते. मग आता तुमच्यामध्ये आत्मा आहे आणि झाडामध्ये सुद्धा तोच आहे. म्हणजे विषय आणि विषय अर्थात प्रकृती आणि पुरुष दोन्हीमध्ये आत्मतत्व एकच आहे. प्रकृती पुरुष या नावाच्या भेदाने तत्वता ती एक सच्चिदानंद स्वरूप शिवच आहे. पुरुष प्रकृती या कार्याच्या योगाने सापेक्षात्मक तुलना आहेत. दोन्हीवरची सत्ता ही ईश्वरी सत्ता आहे. म्हणजे ईश्वरी सत्तेने प्रकृती पुरुष वेगळे नाहीत.